नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या एक प्रकारे विभिन्न प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते घडवून आणणार आहोत। या आधीच्या यूट्यूब लेक्चरमध्ये किंवा यूट्यूब व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया किंवा एक प्रकारे भारतीय संविधान सभा या अनुषंगाने असणाऱ्या अनेक प्रश्नांचं विश्लेषण घडवून आणलेलं होतं। आता या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्याविषयी आयोगाने जे काही विभिन्न प्रकारचे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घडवून आणणार आहोत। तर ही जी काही सिरीज आहे ती आपण मागच्या लेक्चर पासून सुरू केलेली आहे आणि या सिरीजला आपण असंच पुढे कंटिन्यू करत जाणार आहोत। यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या इंडियन पॉलिटी किंवा भारतीय राज्यव्यवस्थेतल्या अनेक घटकांना जो काही हात आहे तो घालणार आहोत। म्हणजे एक प्रकारे घटनेचा सरनामा असेल, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील किंवा मूलभूत कर्तव्य असतील किंवा केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर अशी ही जी काही आपली वेगवेगळ्या घटकानुसार असणाऱ्या आयोगाने विचारलेल्या प्रश्नांविषयीचं विश्लेषण या ठिकाणी या सिरीजच्या माध्यमातून आगामी कालखंडात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीत आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावर जे काही विभिन्न प्रकारचे प्रश्न आयोगाकडून विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण या ठिकाणी घडवून आणणार आहोत। आणि त्यातले काही प्रश्न असे आहेत की जे या ठिकाणी एक प्रकारे अपेक्षित प्रश्न म्हणून सुद्धा पाहायला काही हरकत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांच्या दृष्टीने त्याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। तर सुरू करूया आजच्या प्रश्नांचं विश्लेषण। मतपा यातला पहिला प्रश्न मी या ठिकाणी दिलेला आहे की जो भारतीय राज्यघटनेच्या एकंदरीत या ठिकाणी एका वैशिष्ट्यावर आधारित आहे। तो म्हणजे काय की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते, प्रस्तुत विधानातून भारतीय घटनेचे कोणते वैशिष्ट्य स्पष्ट होते। मागे हा जो काही प्रश्न आहे तो आयोगाने एक प्रकारे विधिमंडळ असिस्टंटच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला होता, किंबहुना या ठिकाणी एक प्रकारे राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि इतरही एक्झाममध्ये हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या ठिकाणी विचारला गेलेला आहे। तर इथं प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं स्वरूप कसं आहे पहा की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते, प्रस्तुत विधानातून भारतीय घटनेचे कोणते वैशिष्ट्य स्पष्ट होते। अध्यक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही आणि प्रातिनिधिक लोकशाही। आता एकंदरीत जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संसदीय लोकशाही। आणि एकंदरीत या संसदीय लोकशाहीचा जर विचार केला तर आपल्याला असं पण म्हणू शकतो की या ठिकाणी या विधानाचा आणि संसदीय लोकशाहीचा अर्थार्थी खूप जवळचा आणि एक प्रकारे डायरेक्ट संबंध जो काय तो जोडता येतो। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2। का? कारण की एक प्रकारे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते, या एकंदरीत विधानातून संसदीय लोकशाही हे वैशिष्ट्य का पाहायला मिळतं तर जी काही वास्तविक कार्यकारी सत्ता आहे त्या वास्तविक कार्यकारी सत्तेलाच या ठिकाणी कलम 75 नुसार जर विचार केला तर लोकसभेला उत्तरदायी राहावं लागतं किंवा लोकसभेला जबाबदार राहावं लागतं। आणि राष्ट्रपती की जे नामधारी प्रमुख असतात, भले ते घटनात्मक प्रमुख असले तरी ते नामधारी प्रमुख असतात, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या वास्तविक कार्यकारी प्रमुखांकडून ही सत्ता वापरली जाते अशा या वास्तविक कार्यकारी प्रमुखालाच या ठिकाणी संसदीय लोकशाहीमध्ये लोकसभेला उत्तरदायी राहावं लागतं किंवा लोकसभेला जबाबदार राहणं अपेक्षित आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 75च्या तरतुदीचा विचार करता। आणि म्हणून या ठिकाणी एकंदरीत उत्तरदायित्व आणि नियंत्रणाच्या या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये या ठिकाणी वास्तविक कार्यकारी सत्तेच्या हातामध्ये एक प्रकारे सत्ता असते आणि पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आणि मंत्रिमंडळाच्या हातामध्ये ही वास्तविक कार्यकारी सत्ता संसदीय लोकशाहीमध्ये वापरली जात असते। तर हा जो काही संबंध आहे तो आपण संसदीय लोकशाहीच्या संकल्पनेच्या माध्यमातून पुढे थोडासा स्पष्ट करून पाहूया। मग आता पहा की एकंदरीत संसदेची सरकारवर नियंत्रण ठेवण्याची एक प्रकारे प्रक्रिया म्हणा किंवा सरकारने संसदेप्रती उत्तरदायी राहण्याची प्रक्रिया म्हणा, याला आपण या ठिकाणी संसदीय लोकशाही असं संबोधू शकतो। म्हणजे संसदेची सरकारवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया आणि सरकारने संसदेप्रती उत्तरदायी राहण्याची प्रक्रिया या दोन्ही प्रक्रियांच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचं तत्व जे काय ते स्पष्ट होतं। कशा पद्धतीने याचा उल्लेख मी या ठिकाणी एका आकृतीच्या माध्यमातून केलेला आहे की अकाउंटेबिलिटी, ज्याला आपण या ठिकाणी उत्तरदायित्व असं म्हणू शकतो किंवा जबाबदारी असं म्हणू शकतो, आणि एक प्रकारे या ठिकाणी कंट्रोल की जे नियंत्रण आहे। मग आता पहा की सरकार हे संसदेप्रती काय आहे, उत्तरदायी आहे आणि संसद हे विभिन्न प्रकारच्या माध्यमातून सरकारवर नियंत्रण ठेवत आहे।
संसद सरकारवर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवतं आणि सरकार संसदेप्रती कशा पद्धतीने उत्तरदायी राहतं याचा जर आपल्याला उलगडा करायचा असेल तर या ठिकाणी विभिन्न उदाहरणांच्या माध्यमातून ते आपल्याला सांगता येऊ शकेल की सरकारची संसदेप्रती असणारी किंवा लोकसभेप्रती असणारी या ठिकाणी जी काही उत्तरदायित्वाची भूमिका आहे, जबाबदारीची जी काही भूमिका आहे ती विभिन्न प्रकारच्या धोरणातून स्पष्ट झालेली आहे किंवा उदाहरणातून स्पष्ट करून आपल्याला सांगता येते. आणि मग संसद सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने या सरकारवर नियंत्रण ठेवते याचेही अनेक पुरावे आपल्या भारतामध्ये पाहायला मिळालेले आहेत. तर त्याचा काही उल्लेख मी या ठिकाणी पुढे केलेला आहे की मोदी सरकारचे अनेक निर्णय, नरेंद्र मोदी सरकारचे जे अनेक निर्णय की ज्या निर्णयामध्ये या ठिकाणी या 3 गोष्टींचा उल्लेख मी इथे केलेला आहे की कलम 370चा निर्णय किंवा कलम 35A चा जो निर्णय आहे की जो जम्मू काश्मीरच्या बाबतीत या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019ला घेतलेला होता आणि या निर्णयाच्या पातळीवर विरोधी पक्षांनी त्याच्यावर खूप मोठ्या टीका टिप्पणी केली आणि या निर्णयाला या ठिकाणी असहमती दर्शवलेली होती. पण तरीही या ठिकाणी एक प्रकारे नरेंद्र मोदी सरकारकडून हा निर्णय घेतला गेलेला होता. पण या त्यांच्या निर्णयापोटी या नरेंद्र मोदी सरकारला उत्तरदायी राहणं हे अपेक्षित होतं, जबाबदार राहणं हे अपेक्षित होतं. कारण की सरकारचे उत्तरदायित्व हे या संसदीय लोकशाहीमध्ये निश्चित होत असतं. का तर संसद सरकारवर विरोधी पक्षाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवत असते आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे सदैव या सरकारला या संसदेप्रती किंवा या लोकसभेप्रती किंवा लोकसभेला जबाबदार असणं हे अपेक्षित आहे कलम 75च्या तरतुदीचा विचार करता. नोटबंदीचा निर्णय असो किंवा एक प्रकारे या ठिकाणी लॉकडाऊन बाबतचा जो काही निर्णय असो त्याही निर्णयावर विरोधी पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी जी काय आहे ती या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात झालेली होती. तर त्याचाही जर विचार केला तर या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकारला या संबंध प्रश्नांच्या माध्यमातून किंवा धोरणांच्या माध्यमातून संसदेच्या पातळीवर या ठिकाणी उत्तरदायी राहणं हे अपेक्षित होतं आणि ते उत्तरदायी राहिलेले होते हेही इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. कारण की या संबंध प्रश्नांवरून 370चा प्रश्न असो, नोटबंदीचा प्रश्न असो किंवा लॉकडाऊनचा प्रश्न असो, या संबंध प्रश्नावरून विरोधी पक्षांनी या सरकारला धारेवर धरलं होतं आणि चांगल्या पद्धतीने विविध संसदीय अधिवेशनांच्या अंतर्गत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून याबाबतचा जबाब जो का आहे तो या ठिकाणी विरोधी पक्षांच्या माध्यमातून या सरकारला विचारला गेलेला होता. तर ही जी काही संसदीय लोकशाहीमध्ये असणारी वास्तविक कार्यकारी सत्ता आहे की जिला सदैव या ठिकाणी लोकसभेला किंवा संसदेला या ठिकाणी उत्तरदायी राहणं हे अपेक्षित असतं किंवा जबाबदार राहणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून अशा या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक कार्यकारी सत्ता असते याचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला संसदीय लोकशाहीच्या अनुषंगाने स्पष्ट करता येतं आणि म्हणून या प्रश्नाचं आपल्याला संसदीय लोकशाही हे सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढे आणखीन एक प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की जो भारतीय राज्यघटनेच्या आणखीन एका महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याविषयीचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे संघ राज्य प्रणालीविषयीचा प्रश्न. तर इथं संघ राज्य प्रणालीच्या विश्लेषणातून मी 2 आकृत्यांचा उल्लेख केलेला आहे, आकृती ए आणि आकृती बी. तर या ठिकाणी केंद्र आणि इकडं ही शब्द लिहिला आहे केंद्र, पण या दोन्ही शब्दांच्या अंतर्गत या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असा मेजर फरक तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजे हा की या ठिकाणी केंद्राचा उल्लेख मी या ठिकाणी आत जाणाऱ्या ॲरोच्या रचनातून केलेला आहे आणि या आकृतीमध्ये केंद्राचा उल्लेख मी या ठिकाणी बाहेर जाणाऱ्या ॲरोच्या रचनातून केलेला आहे. आणि प्रश्न काय विचारलाय पहा की वरील आकृत्यांच्या आधारावर खालील विधाने वाचा आणि पर्यायी उत्तरामधून उत्तर शोधा. ए ही आकृती केंद्राकर्षी संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करते. बी ही आकृती केंद्रोत्सारी संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करते. ए ही आकृती अमेरिकन संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करते. बी ही आकृती भारतीय संघराज्याचे स्वरूप स्पष्ट करते. कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? तर या ठिकाणी पर्यायी उत्तर दिलेले आहेत ए आणि बी, ए सी आणि डी, सी आणि डी आणि सर्व विधाने बरोबर आहेत असा चौथा पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर आता हा संबंध जो काही आकृतीचा भाग आहे तो आपण योग्य पद्धतीने समजून घेतल्याशिवाय आपल्याला याचं उत्तर योग्य पद्धतीने सांगता येऊ शकणार नाही. तर आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी एक प्रकारे या पहिल्या आकृतीतून नेमकं कोणत्या संघराज्याचा संदर्भ आपल्याला सांगता येतो? तर या पहिल्या आकृतीतून आपल्याला सांगता येतो अमेरिकन संघराज्याचा संदर्भ. का तर अमेरिकन संघराज्यामध्ये 1789 अंतर्गत संबंध जी काही तिथल्या घटक राज्य होते ती घटक राज्य एकत्र आली, एकत्र येऊन त्यांनी आपापसात करार केला आणि करारावर आधारित असणारं जे काही संघराज्य आहे ते अमेरिकेमध्ये 1789 अंतर्गत निर्माण झालं. मग जी काही संबंध घटक राज्य एकत्र आलेली होती ती अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एकत्र आली, वेगवेगळ्या दिशेनेही या ठिकाणी ही संबंध घटक राज्य जी काय आहे ती एकत्र आली आणि त्यांनी एकत्र येऊन संघराज्य स्थापन केलं की जे संघराज्य या ठिकाणी करारावर आधारित संघराज्य होतं.
या सबंध घटक राज्यांनी एकत्र येऊन आपसात करार केला आणि करारावर आधारित असणारं जे संघराज्य आहे की जे त्यांनी 1789 स्थापन केलं आणि म्हणून एक प्रकारे ते अमेरिकन संघराज्य आहे आणि त्याला आपण केंद्राकर्षी संघराज्य असं देखील म्हणू शकतो. केंद्राकर्षी संघराज्य. केंद्राकर्षी का तर एक प्रकारे सबंध दिशेने सबंध घटक राज्य एकत्र येण्याच्या दृष्टीने आकर्षित झाली आणि आकर्षित होऊन त्यांनी या ठिकाणी केंद्राकर्षी संघराज्याची निर्मिती जी काय ती केली, अमेरिकन संघराज्याची निर्मिती जी काय ती केली आणि म्हणून हे सर्व दिशेने झालेली आकर्षित झालेली घटक राज्य आणि त्यातून निर्माण झालेलं हे केंद्राकर्षी संघराज्य आणि म्हणून या ठिकाणी ए ह्या आकृतीतून या ठिकाणी अमेरिकन संघराज्य आणि केंद्राकर्षी संघराज्य स्पष्ट होतं. तर या उलट बी ह्या आकृतीतून या ठिकाणी कोणतं संघराज्य स्पष्ट होतं तर ते भारतीय संघराज्य स्पष्ट होतं. भारतीय संघराज्य का आणि एक प्रकारे केंद्रोत्सारी संघराज्य का हा इथं प्रश्न म्हणतो. म्हणजे भारतीय संघराज्य तर स्पष्ट होतच होतं पण त्याचबरोबर केंद्रोत्सारी संघराज्याची सुद्धा या ठिकाणी निर्मिती या आकृतीतून आपल्याला सांगता येते. तर भारतामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी केंद्र सरकारची निर्मिती झाली आणि नंतर राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या माध्यमातून घटक राज्यांची निर्मिती केली गेली की जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे या कायद्यानुसार 14 घटक राज्यांनी 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली होती. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी केंद्राची निर्मिती झाली केंद्र सरकारची आणि त्या केंद्र सरकारने निर्माण केली घटक राज्ये. त्या केंद्र सरकारने निर्माण केली अनेक घटक राज्य. कारण की आपल्याकडे सुरुवातीला 4 भागामध्ये ए बी सी डी अशा 4 भागामध्ये या ठिकाणी एक प्रकारे प्रांतांची विभागणी होती. पण नंतर जेव्हा राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार आपल्याकडे ही घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली ती केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली आहे हे आपल्याला मेन्शन करता येऊ शकेल. आणि म्हणून भारतीय संघराज्यामध्ये केंद्र सरकारची पहिल्यांदा निर्मिती झाली आणि नंतर त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून घटक राज्यांची निर्मिती झाली होती. तर या उलट या ठिकाणी अमेरिकन संघराज्यामध्ये पहिल्यांदा घटक राज्यांची निर्मिती झाली. घटक राज्याने एकत्र येऊन एक प्रकारे संघराज्याची स्थापना केली कराराच्या द्वारे आणि म्हणून या ठिकाणी तिथं पहिल्यांदा घटक राज्य निर्माण झाली आणि त्यांनी संघराज्याची निर्मिती केली. भारतामध्ये पहिल्यांदा संघराज्याची स्थापना झाली मग घटक राज्यांची निर्मिती झालेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि म्हणून हे भारतीय संघराज्य आहे. आणि हे केंद्रोत्सारी का तर एक प्रकारे या ठिकाणी केंद्राच्या माध्यमातून उत्सर्जन होऊन अनेक प्रकारच्या घटक राज्यांची निर्मिती झालेली आहे म्हणून ते केंद्रोत्सारी संघराज्य हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर हे जे आहे ते भारतीय संघराज्याचं उदाहरण आणि हे जे आहे ते अमेरिकन संघराज्याचं उदाहरण हे आहे ते एक प्रकारे केंद्राकर्षी संघराज्याचं उदाहरण आणि हे जे आहे ते केंद्रोत्सारी संघराज्याचं उदाहरण. आणि म्हणून जी काही संबंध मी इथं उल्लेख केलेला आहे की ए ही आकृती केंद्राकर्षी संघराज्याचे उदाहरण आहे किंवा स्वरूप स्पष्ट करते, बी ही आकृती केंद्रोत्साराची स्पष्ट करते, ए ही आकृती अमेरिकन संघराज्याची आणि बी ही आकृती भारतीय संघराज्याचे. तर ही 4ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने वाचा. अमेरिका हे सममिती संघराज्यवादाचे उदाहरण आहे आणि भारत हे विषममिती संघराज्यवादाचे उदाहरण आहे. कोणते विधान असत्य आहे? कोणते विधान असत्य आहे म्हणजे कोणते विधान चुकीचे आहे किंवा अयोग्य आहे हे आपल्याला शोधायचे. केवळ ब, अ व ब दोन्ही, न अ न ब. आता हा प्रश्न जो काय आहे तो पुन्हा एकदा संघ राज्य प्रणालीच्या प्रश्नातूनच विचारला घेतलेला प्रश्न आहे. आपल्याला माहित असेल की आपल्याकडे जो काही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस जो अपडेट झालेला आहे जुलै 2020 मध्ये जो अपडेट झालेला होता एक प्रकारे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह बेसिसवरच जो काय सिलेबस राज्यसेवा मेन्सचा या ठिकाणी कार्यरत होता. म्हणजे मी आता डिस्क्रिप्टिव्ह 2023च्या प्रश्नांचा उल्लेख करत नाहीये तर जुन्या आपल्या सिलेबसचा जर विचार केला राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसचा तर त्यामध्ये असममितीय संघराज्यवादाचा उल्लेख जो काय तो सिलेबसमध्ये केला गेलेला आहे. तर त्या अनुषंगाने हा प्रश्न जो काय तो आपल्याला सांगता येऊ शकेल. तर आता एक लक्षात घ्या की इथं काय म्हटलेलं आहे की अमेरिका हे सममिती संघराज्याचे वादाचे उदाहरण आहे आणि भारत हे असममिती किंवा विषममिती संघराज्यवादाचे उदाहरण आहे. तर कोणते विधान या ठिकाणी असत्य आहे? तर एक लक्षात घ्या की पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न सोडत असताना हे लक्षात आलं पाहिजे की सममिती संघराज्य हा प्रकार नेमका काय आहे आणि विषममिती संघराज्य किंवा असममिती संघराज्य हा प्रकार नेमका काय आहे. सिमेट्रिकल आणि एक प्रकारे अस्मॅट्रिकल हा संदर्भ जो काय आहे तो आपल्याला लक्षात पाहिजे. सिमेट्रिकल आणि अस्मॅट्रिकल. तर एक लक्षात घ्या की इथं ही दोन्ही विधाने जर आपण पाहिली तर आपल्याला असं म्हणता येईल की ही दोन्ही विधाने जी काय आहेत ती बरोबर आहेत. कोणतंही यातलं अयोग्य नाहीये किंवा असत्य नाहीये. दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. न अ न ब हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला या प्रश्नाचं सांगता येतं की अमेरिका हे सममिती संघराज्याचे उदाहरण आहे, बरोबर आहे. भारत हे विषममिती संघराज्याचे उदाहरण आहे, हेही बरोबर आहे. कशा पद्धतीने तर 1789 ला जेव्हा अमेरिका
एक प्रकारे या ठिकाणी विभिन्न घटक राज्यांच्या कराराच्या आधारावर या ठिकाणी तिथलं संघराज्य तयार झालं, तेव्हा तिथल्या घटक राज्यांनी आपल्या स्वतःला या ठिकाणी अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी करार करून एकत्र येण्याचा दृष्टिकोन जो काय तो ठेवला होता. मी पुन्हा एकदा सांगतोय की 1789 साली या ठिकाणी अमेरिकेतल्या संबंध घटक राज्यांनी आपापला किंवा स्वतःला या ठिकाणी अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त करून घेण्याच्या हेतूने एक प्रकारे या सममिती संघराज्याचा विचार जो काय तो मांडला होता आणि ते संघराज्य त्यांनी स्वीकारलं सुद्धा होतं. तर त्या बदल्यात त्यांना अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त होणार होती. आणि भारतामध्ये जर विचार जर केला तर या ठिकाणी भारतामध्ये अशा प्रकारे घटक राज्य एकत्र येऊन किंवा एक प्रकारे या ठिकाणी करार करून संघराज्याची निर्मिती झालेली नाहीये. तर भारतामध्ये केंद्र सरकारनं सर्व घटक राज्यांना एकत्र आणलं होतं. मूळ फरक कसा आहे की अमेरिकेमध्ये सर्व घटक राज्य एकत्र आलेली होती आणि भारतामध्ये मात्र केंद्र सरकारने सर्व घटक राज्यांना एकत्र आणलेलं होतं. आणि भारतातल्या केंद्र सरकारची हीच भूमिका होती किंवा एक प्रकारे सर्व घटक राज्यांनी या ठिकाणी एकत्र राहावं. या एकत्र राहण्याच्या इच्छेतूनच या ठिकाणी भारताच्या केंद्र सरकारने किंवा भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी एक प्रकारे या सर्व घटक राज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती बहाल केलेल्या आहेत. आणि यामुळे या ठिकाणी ते असममिती संघराज्य किंवा विषममिती संघराज्य आपल्याला सांगता येतं. आणि अमेरिकेमध्ये सर्व घटक राज्यांना समान स्वायत्ता बहाल केलेली असल्यामुळे तिथल्या घटनेने त्यामुळे ते सममिती संघराज्याचं उदाहरण सांगता येतं. तर हा दोन्ही मधला जो काही बेसिक डिफरन्स आहे तो आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. अधिक माहिती पुढे पाहूया. माझा पहा की मी तो उल्लेख केलेला आहे अमेरिका सममिती संघराज्य आणि भारत हे विषममिती संघराज्य. तर कशा अर्थाने तर अमेरिकन संघराज्य हे अनेक घटक राज्यांनी जसं मी मागाशी म्हटलं की कराराने एकत्र येऊन तयार झालेले होते जे समानतेवर आधारित होते. कशावर आधारित होते तर समानतेवर आधारित होते. आणि अमेरिकेतील सर्व घटक राज्यांनी एकत्र येण्याच्या बदल्यात जसं मी मागाशी म्हटलं की एकत्र येण्याच्या बदल्यात संघ राज्याकडून स्वतःच्या हातात अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त केली होती. आणि मग परिणामी त्यामुळे सर्व घटक राज्यांचा जो दर्जा आहे तो समान झाला होता. अधिकाधिक स्वायत्ता प्राप्त करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्व घटक राज्यांना या ठिकाणी जो काही दर्जा आहे अमेरिकेतल्या सर्व घटक राज्यांना दर्जा जो काय तो समान प्राप्त झालेला होता आणि त्यामुळे ते सममिती संघराज्य आहे असं म्हणायला हरकत नाही. या उलट भारताचा जर विचार केला तर भारतीय संघराज्य हे सर्व घटक राज्यांनी एकत्र येऊन तयार झालेले नाहीये. अमेरिकेतल्या घटक राज्याप्रमाणे ते एकत्र येऊन कराराने तयार झालेले नाहीये. कारण या संघराज्यात केंद्र सरकारने सर्व घटक राज्यांना एकत्र आणले होते. कोणी एकत्र आणले होते तर केंद्र सरकारने एकत्र आणले होते असं इथं म्हणता येऊ शकेल. आणि हे संघराज्य सदैव एकत्र राहावे अशी या ठिकाणी केंद्र सरकारची म्हणा किंवा संविधान तयार करणाऱ्या संविधान सभेतल्या लोकांची इच्छा होती की सदैव हे संघराज्य एकत्र राहावे. म्हणजे या संघराज्यामध्ये राष्ट्रीय एकता राहावी हा हेतू होता. आणि यासाठी भारतीय राज्यघटनेने भारतातील काही घटक राज्यांना वेगवेगळ्या सवलती व लवचिक वागणूक दिली आहे. वेगवेगळ्या सवलती आणि लवचिक वागणूक दिलेली आहे. म्हणजे सांगायचं हेतू काय तर एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये संयुक्त कुटुंब शाबूत राहावं, एकत्र राहावं या हेतूने जर एखाद्या संयुक्त कुटुंबातल्या सर्वात लहान भावाला जर अधिक वेगळी वागणूक किंवा थोडीशी सवलत दिली जात असेल आणि त्या कारणामुळे तो संयुक्त कुटुंबात राहण्यासाठी तयार राहत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी तिथं त्या संयुक्त कुटुंबामध्ये सर्व भावांना दिली जाणारी जी काही वागणूक आहे ती सारखी आहे असं म्हणता येऊ शकत नाही. का तर या ठिकाणी तिथं एखाद्या भावाला लवचिक वागणूक आणि एखाद्या भावाला या ठिकाणी थोडीशी ताठर वागणूक ही देऊन एक प्रकारे ही जी काही एकत्रितता आहे किंवा संयुक्त कुटुंबामधली जी काही एकोपा आहे तो टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच इथंही आहे की आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये घटक राज्यांना वेगवेगळ्या सवलती आणि लवचिक वागणूक दिली गेली. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला घटनेमध्ये पण सांगता येतात. ती कशी तर जसं कलम 371शी रिलेटेड असणारी घटक राज्य. जर आपण या ठिकाणी कलम 371च्या संबंधित असणाऱ्या घटक राज्यांचा जर विचार केला तर मग त्यामध्ये नागालँड असेल, महाराष्ट्र किंवा गुजरातच्या दृष्टीकोनातून असणारे एक प्रकारे तरतूद असेल, नागालँडची बाबतची तरतूद असेल किंवा अरुणाचल प्रदेशबाबतची तरतूद असेल, गोव्याबाबतची तरतूद असेल, कर्नाटकबाबतची तरतूद असेल. तर जी काही नॉर्थ ईस्टमधली जी काही घटक राज्य किंवा गोवा, कर्नाटक किंवा महाराष्ट्र, गुजरातच्या दृष्टीकोनातून असणाऱ्या अनेक तरतुदी कलम 371 आणि कलम 371A पासून ते कलम 371J पर्यंतच्या संबंध तरतुदी जर आपण घटनेतल्या पाहिल्या तर त्या दृष्टीकोनातून दिली गेलेली सवलत असेल किंवा परिशिष्ट 5 आणि 6च्या पातीवर
जी काही घटक राज्य आपल्याला विचार घेतले अनुसूचित क्षेत्राच्या प्रश्नातून किंवा जनजातीय क्षेत्राच्या प्रश्नातून जी काही आदिवासी भागातली नॉर्थ ईस्ट मधली घटक राज्य आहेत परिशिष्ट 5 आणि 6च्या दृष्टीने, तर त्याही बाबतीत जर विचार जर केला तर ही वेगळी वागणूक किंवा सवलत पाहायला मिळते. किंवा एक प्रकारे जम्मू काश्मीरला दिलेली 5 ऑगस्ट 2019च्या निर्णयापर्यंतची एक वेगळी वागणूक किंवा सवलत असेल कलम 370 आणि कलम 35A च्या माध्यमातून. तर या संबंध घटनेतल्या तरतुदींचा जर विचार जर केला तर काय स्पष्ट होतं की यातून हे स्पष्ट होतं की भारतीय संघराज्यात घटक राज्यांचा दर्जा समान नाही. कसा नाहीये? समान नाही. अमेरिकन घटक राज्यामध्ये असणारा अमेरिकन संघराज्यामध्ये असणारा घटक राज्यांचा दर्जा कसा आहे? तर समान आहे. आणि म्हणून ते सममिती संघराज्य आपल्याला सांगता येतं, कारण की तिथं सर्वांना स्वायत्ता ही समान पद्धतीने विचार घेतली गेली. पण भारतीय संघराज्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही घटक राज्यांना या एकत्र राहावे, या सर्व घटक राज्यांनी भारतातच एकत्र राहावे या खातर किंवा या कारणासाठी काही घटक राज्यांना सवलती आणि वेगळी वागणूक दिलेली आहे. आणि ही वेगळी वागणूक दिलेली असल्यामुळे किंवा सवलत दिलेली असल्यामुळे भारतातील संघराज्यातला घटक राज्यांचा जो दर्जा आहे तो समान नाहीये आणि म्हणून ते एक प्रकारे विषममिती संघराज्य आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर मित्रांनो हे लक्षात घ्या की हा जो काही प्रश्न आहे तो थोडासा एक प्रकारे या ठिकाणी संकल्पनांवर आधारित प्रश्न असल्यामुळे याचा आपण त्याच पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? परिशिष्ट 7 मधील सूची 1 व 3 मधील विषयावर संसद कायदा करू शकते. परिशिष्ट 7 मधील सूची 1, 2 आणि 3 मधील विषयांवर राज्य विधानसभा कायदा करू शकते. संसद व राज्य विधानसभा सर्व सूचीतील सर्व विषयांवर कायदे करू शकतात. वरीलपैकी एकही नाही. पर्याय उत्तरे केवळ ए, बी आणि सी, केवळ बी आणि केवळ डी. मग आता या ठिकाणी आपल्याला शोधायचे काय की कोणते विधान चुकीचे आहे, कोणते विधान चुकीचे आहे. तर परिशिष्ट 7 मधील सूची 1 व 3 मधील विषयावर संसद कायदा करू शकते हे विधान बरोबर आहे. आता सूची 1 व 3 म्हणजे कोणत्या? तर संघ सूची आणि समवर्ती सूची यांच्यावर या ठिकाणी संसद कायदा करू शकते. परिशिष्ट 7 मधील या संघ सूची आणि समवर्ती सूचीवर संसद कायदा करू शकते. दुसरं विधान की परिशिष्ट 7 मधील सूची 1, 2, 3 मधील विषयावर राज्य विधानसभा कायदा करू शकते. म्हणजे संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या तिन्ही सूचींवर या ठिकाणी राज्य विधानसभा कायदा करू शकते असं विधान केलेलं आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण की राज्य विधानसभेला किंवा राज्य सरकारला या ठिकाणी केवळ राज्य सूची आणि समवर्ती सूची विषयावर कायदा करण्याचा अधिकार असतो. त्या अनुषंगाने जर विचार केला तर दुसरं विधान हे ठिकाणी चुकीचं आहे. संसद आणि राज्य विधानसभा सर्व सूचीतील सर्व विषयावर कायदे करू शकतात हेही म्हणणं चुकीचं आहे, कारण की अधिकारांच्या विभागणीचा विचार करता या ठिकाणी एक प्रकारे संसद संघ सूची आणि समवर्ती विषयावर कायदा करू शकते आणि राज्य विधानसभा हे राज्य सूची आणि समवर्ती सूचीच्या विषयावर कायदा करू शकते. म्हणून या ठिकाणी सर्व सूचीतील सर्व विषयांवर कायदे करू शकतात असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आणि म्हणून एक प्रकारे या ठिकाणी पर्याय उत्तरातून आपलं उत्तर काय सांगता येईल की कोणती विधाने चुकीची आहेत? तर ए बरोबर आहे, मात्र बी आणि सी चुकीचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. थोडीशी माहिती पुढे पाहूया. परिशिष्ट 7 कलम 246 च्या माध्यमातून संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांचा उल्लेख घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संघ सूचीविषयी एक प्रकारे संसद किंवा केंद्र शासन कायदा करू शकते. राज्य सूचीविषयी राज्य विधिमंडळ किंवा राज्य शासन कायदा करू शकते आणि समवर्ती सूचीविषयी संसद आणि राज्य विधिमंडळ किंवा केंद्र सरकार आणि राज्य शासन दोघंही कायदा करू शकतात. कलम 248 जे आहे ते शेषाधिकार किंवा उर्वरित विषय किंवा अवशिष्ट अधिकार यांच्याविषयी स्पष्ट केलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारलाच अधिकार आहे की ते त्या विषयावर कायदे करू शकतात. त्यानंतर अपवाद हा जो इथं मी उल्लेख केलेला आहे तो काय आहे? तर आपल्याकडे घटनेमध्ये ही पण तरतूद स्पष्ट केली गेलेली आहे विभिन्न कलमांच्या रचनातून की ज्यामध्ये संसद विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील विषयावर कायदा करू शकते. याही रचनातून एक अपवाद आपल्याला सांगता येतो. तो कशा पद्धतीने? तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा घटनेने संसदेला दिलेला आहे. आणि मग एक प्रकारे कलम 249 नुसार ही जी काही तरतूद आहे की राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून संसद हा एक प्रकारे राज्यातील विषयावर कायदा करू शकते किंवा कलम 250 नुसार संपूर्ण देशासाठी अथवा घटक राज्यात राष्ट्रपती राजवट जर घोषित केलेली असेल तर त्याही कालखंडात संसद राज्यातील विषयावर कायदा करू शकते. त्यानंतर कलम 252 नुसार 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधिमंडळांनी जर संसदेला राज्यातील विषयावर कायदा करण्याच्या दृष्टीने विनंती केली असेल तर त्याही वेळी या ठिकाणी संसद राज्यातील विषयावर कायदा करू शकते. आणि कलम 253 नुसार केंद्र सरकारने परराष्ट्राशी काही जर करार केलेले असतील, संधी किंवा तह केलेले असतील तर त्यांच्या पालनासाठी किंवा अंमलबजावणीसाठी सुद्धा संसद राज्यातील विषयावर आवश्यकता वाटल्यास कायदा करू शकते. तर या संबंध तरतुदींचा विचार करता या ठिकाणी
विशिष्ट परिस्थितीमध्ये राजकीय विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो, हेही इथं आपल्याला मान्य करायला काही हरकत नाही. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये केंद्र शासन या संज्ञेचा उल्लेख आहे? कलम 1, कलम 2, कलम 3 यापैकी नाही. तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अशा या संज्ञेचा कोणत्याही कलमात किंवा कोणत्याही भागात किंवा कोणत्याही परिशिष्टात उल्लेख नाहीये, किंवा अशा संज्ञेचा उल्लेख घटनेत कुठेही नमूद नाहीये. तर आपल्याकडे केंद्र शासन हा शब्द नसून तर तो शब्द काय आहे? संघ शासन. आता जनरली आपल्याकडे या ठिकाणी केंद्र सरकार, केंद्र शासन हा शब्द वापरला जातो, पण आपल्याकडे जो शब्द आहे तो अधिकाधिक जो घटनेमध्ये वापरला गेलेला आहे तो आहे या ठिकाणी संघ शासन. आणि म्हणून एक लक्षात घ्या की आपण UPSC असा उल्लेख करतो, न की CPSC, सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन असा आपल्याकडे उल्लेख केला जात नाही. तर उल्लेख काय केला जातो? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि म्हणून एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी युनियन या शब्दाचा उल्लेख आहे, संघ शासन या शब्दाचा घटनेमध्ये उल्लेख आहे, केंद्र शासन या संज्ञेचा कुठेही घटनेमध्ये उल्लेख नाहीये. आणि उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आता भारतीय संघराज्याच्या अर्थाचा जर विचार जर केला तर आपल्याला या अर्थाने त्याचं क्लेरिफिकेशन जे काय ते देता शकेल की भारतीय संविधानाने संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे, पण संविधानात भारत हे संघराज्य आहे असा कुठेही उल्लेख नाहीये, किंवा एक प्रकारे संघराज्य याही शब्दाचा उल्लेख नाहीये. म्हणजे केंद्र शासन या शब्दाचा उल्लेख तर नाहीये, पण संघराज्य अशाही शब्दाचा उल्लेख किंवा याही संज्ञेचा उल्लेख घटनेमध्ये कुठेही नाहीये. तर त्याऐवजी काय उल्लेख आहे? तर संविधानाच्या कलम 1 मध्ये जो उल्लेख आहे तो या प्रकारचा की इंडिया अर्थात भारत राज्यांचा संघ या अर्थाने तो उल्लेख घटनेमध्ये कलम 1 अंतर्गत पाहायला मिळतो की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स या अर्थाने तो उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून युनियन या शब्दाच्या अनुषंगाने हा उल्लेख आपला महत्त्वपूर्ण आहे. म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येईल यापैकी नाही. त्यानंतर भारतीय संघराज्य विवादामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? केंद्र शासन, राज्य शासन, सर्वोच्च न्यायालय की संविधान? भारतीय संघराज्य विवादामध्ये म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय होतो? तर जेव्हा जेव्हा आपल्याकडे केंद्र सरकार वर्सेस या ठिकाणी घटक राज्य सरकार किंवा केंद्र सरकार वर्सेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटक राज्य सरकारे यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संघर्ष किंवा वाद किंवा विवाद हा उत्पन्न होतो, पाहायला मिळतो, तेव्हा त्या विवादांसंबंधीचं निराकरण करण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून ठेवला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मूळ अधिकार क्षेत्र आहे त्या मूळ अधिकार क्षेत्राचा विचार करता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे की संविधानाला अनुसरून किंवा संविधानाला एक प्रकारे समोर ठेवून या केंद्र सरकार वर्सेस घटक राज्य सरकार यांच्यातला वाद जो काय तो सर्वोच्च न्यायालयाने सोडवावा. मग अशा या दृष्टिकोनातून एक प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय संघराज्य विवादामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल संविधान. सर्वश्रेष्ठ संविधान आहे. आता काही वेळा आपल्याला वाटणं साहजिक आहे की याबाबतचा उत्तर सर्वोच्च न्यायालय असू शकतं की काय? तर तसं नाहीये, कारण की सर्वोच्च न्यायालय हे जे काय निर्णय देणार आहे केंद्र सरकार वर्सेस घटक राज्य सरकार यांच्यातल्या विवादासंबंधीचे ते निर्णय देत असताना ते संविधानाला अनुसरूनच देणार असल्यामुळे संविधानच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणायला इथं जागा उरते. आणि म्हणून भारतीय संघराज्य विवादामध्ये जर का खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंच म्हणून भूमिका या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय जरी पार पाडत असले तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला आपले निर्णय संविधानाला समोर ठेवूनच या ठिकाणी द्यावे लागतात हे निश्चितपणे इथं सांगता येऊ शकेल. आणि म्हणून उत्तर सांगता येईल संविधान. इथं थोडीशी आणखीन माहिती मी सांगतोय की भारतीय संघराज्यात केंद्र सरकार वर्सेस व राज्य सरकारांपेक्षा संविधान सर्वश्रेष्ठ असून कोणतीही सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही. कोणतीही सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही. ना केंद्र सरकार श्रेष्ठ नाही, ना राज्य शासन श्रेष्ठ नाही, तर संविधानच सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्मतेकडे झुकलेले आहे, यामुळे केंद्र सरकारला राज्य सरकारांपेक्षा अधिक अधिकार आहेत. हे आपल्याला घटनेतल्या एकंदरीत तरतुदींचा विचार करता लक्षात येऊ शकेल की केंद्र सरकारकडे आपल्याकडे जास्त अधिकार दिले गेलेले आहेत. मात्र संघराज्य विवाद जेव्हा उपस्थित होतो तेव्हा केंद्र सरकार वर्सेस एक किंवा अनेक घटक राज्य असे खटले थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल होतात आणि मग अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय आपल्या मूळ अधिकार क्षेत्राचा वापर करून याच्याविषयीचे निर्णय देत असतं. मात्र सर्वोच्च न्यायालय या खटल्यांचे निर्णय देत असताना संविधानाला अनुसरून संबंध निर्णय जे काय आहे ते देत असते आणि न्यायालय हे केंद्र सरकारला राज्य सरकारांपेक्षा अधिक अधिकार आहेत म्हणून केंद्राच्या बाजूने निर्णय देतेच असे नाही. न्यायालय हे
घटनेच्या पातळीवर केंद्र सरकारला राज्य सरकारांपेक्षा अधिक अधिकार आहेत आणि म्हणूनच केंद्राच्या बाजूने या ठिकाणी निर्णय देतेच असं नाही. त्यामुळे संघ राज्य विधानामध्ये जर खऱ्या अर्थाने कोण सर्वश्रेष्ठ असेल तर ते संविधान सर्वश्रेष्ठ आहे. इथं सर्वोच्च न्यायालयाला अशी भूमिका घेता येत नाही की केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार आहेत आणि म्हणून त्यांच्याच बाजूने निर्णय देणं हे कधीही योग्य राहील असं इथं पूर्णपणे म्हणता येऊ शकत नाही. कारण की जे कोणी योग्य असेल, जे कोणी या ठिकाणी घटनेतल्या तरतुदीनुसार योग्य असेल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निर्णय देणं हे सर्वोच्च न्यायालयाला इथं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे इथं संविधान काय सांगतं, संविधान काय विचार मांडतं याला या ठिकाणी महत्त्व देण्याची गरज आहे. नक्की या ठिकाणी केंद्र सरकारचे जास्त अधिकार आहेत म्हणून केंद्र सरकारला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार होऊ शकतो? एकच राज्यघटना, एकात्म न्यायावस्था, एकच नागरिकत्व, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. पर्याय उत्तरे आहेत ए आणि बी, केवळ डी, केवळ ए, बी, सी आणि डी. मग आता पहा की हा प्रश्न मागे PSIच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला होता आणि एक प्रकारे या प्रश्नाचा विचारण्यामागचा हेतू हा होता की भारतीय राज्यघटनेच्या बाबतीचं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे की भारतीय राज्यघटना ही अनेक देशांच्या राज्यघटनांच्या वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित तयार झालेली राज्यघटना आहे आणि आपण अनेक देशांच्या राज्यघटनांमधून अनेक प्रकारची वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने स्वीकारलेली आहेत. पण अशी काही वैशिष्ट्ये आहेत की जी भारतीय राज्यघटनेच्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये संविधान सभेच्या माध्यमातून स्वतःहून नवनिर्मित केली गेलेली आहेत. अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की जी भारतीय संविधान सभेने स्वतःहून निर्माण केलेली आहेत किंवा स्वतःहून नवनिर्मित केलेली आहेत? त्या अर्थाने हा विचारला गेलेला प्रश्न आहे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे हा प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेने ब्रिटनच्या घटनेतून कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे किंवा आयर्लंडच्या घटनेतून कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे, अमेरिकन घटनेतून कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे किंवा एका बाजूला ती वैशिष्ट्य द्यायची आणि त्याच्या बाजूला त्याचे देशांच्या राज्यघटनांचे स्रोत द्यायचे आणि मग जोड्या लावा असा या ठिकाणी प्रश्न विचारायचा. तर असाही प्रश्न बऱ्याच वेळा इथे विचारला गेलेला आहे. पण हा प्रश्न एकदा आयोगाने एका वेगळ्या पद्धतीने विचारला होता की भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा विचार करता येऊ शकतो? तर एक लक्षात घ्या की अमेरिकन राज्यघटनेचा जर आपण विचार जर केला किंवा अमेरिकन संघ राज्यप्रणालीचा जर विचार केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायवस्था आहे किंवा एक प्रकारे दुहेरी नागरिकत्व आहे, दुहेरी राज्यघटना आहे. पण भारताने मात्र एकच राज्यघटना, एकात्म न्यायवस्था आणि एकच नागरिकत्व या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे किंवा त्याची नवनिर्मिती केलेली आहे. आणि ब्रिटिशांनी जी निर्माण केलेली ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही जी काही सेवा होती ती आपण जरी या ठिकाणी स्वीकारली असली तरी ती नावासकट जशी तशी न स्वीकारता आपण त्याला आपण IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या अर्थाने विचार घेतलेला आहे आणि स्वतः नवनिर्माण करण्याचा प्रयत्न जो काय तो केलेला आहे. आणि म्हणून अखिल भारतीय प्रशासकीय सेवा, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा असा स्वीकार आपण नव्याने या ठिकाणी त्याचा केलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी ही चारही जी काही पर्याय आहेत ते योग्य आहेत या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे या अर्थाने. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 A, B, C आणि D. आणि दुसरी गोष्ट या प्रश्नाचा संदर्भ घेत असताना यालाही आपण विसरता कामा नये की कोणत्या देशाच्या पातळीवर कोणत्या घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव हा नेमका कसा आहे आणि कोणत्या देशांच्या घटनांमधून कोणत्या गोष्टी आपण स्वतःच्या पातळीवर स्वीकारलेल्या आहेत. तर ब्रिटनच्या घटनेतून काय, अमेरिकन घटनेतून काय, आयर्लंडच्या घटनेतून काय, रशियाच्या घटनेतून नेमकं कोणतं तत्व स्वीकारलेलं आहे, जर्मनीच्या घटनेतून किंवा दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा याही पातळीवर या ठिकाणी असणाऱ्या संबंध स्रोतांचा विचार आपण इथं अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यालाही आपण इथं विचारात घेतलं पाहिजे. घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा प्रश्न थोडासा मोठा आणि एक प्रकारे वेगवेगळ्या विधानांनी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचा आपण थोडंसं व्यवस्थित पद्धतीने विचार करण्याची गरज आहे की घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. घटक राज्यांचे केंद्रासोबतचे संबंध हे संघ राज्य स्वरूपाचे आहेत. केंद्रशासित प्रदेशांचे केंद्राशी असलेले संबंध हे एकात्म स्वरूपाचे आहेत. आता पहा काय म्हटलेलं आहे, घटक राज्यांचे केंद्रासोबतचे संबंध हे संघ राज्य स्वरूपाचे आहेत आणि केंद्रशासित प्रदेशांचे केंद्राशी असलेले संबंध हे एकात्म स्वरूपाचे आहेत. आता या पहिल्या विधानाचा विचार जर केला तर या ठिकाणी हे विधान कसं वाटतं तर बरोबर वाटतं. का बरोबर वाटतं? कारण की या संघ राज्य स्वरूपाचे आहेत याच्यातून काय होतं तर केंद्र आणि घटक राज्य यांच्यातली अधिकार विभागणी स्पष्ट होते आणि म्हणून या अधिकार विभागणीवर आधारित यांचे संबंध संघ राज्य स्वरूपाचे आहेत असं म्हणायला जागा उरते. राहिला प्रश्न केंद्रशासित प्रदेशांचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत. तर आपल्याकडे केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अधिकार विभागणी नाही आहे, कारण की उलट केंद्रशासित प्रदेशांवर या ठिकाणी केंद्र सरकारचंच नियंत्रण असतं आणि म्हणून या ठिकाणी एकात्म स्वरूपाचे संबंध आहेत केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रामध्ये हे म्हणणं बरोबर आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे कारण की आपण विचारले की वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत.
आता दुसरं विधान बघूया. घटक राज्य व केंद्र यांच्यात अधिकारांचे वाटप झालेले आहे. केंद्रशासित प्रदेशांवर मात्र केंद्र सरकारचे नियंत्रण असते. ऑब्व्हियसली हेही विधान बरोबर आहे की घटक राज्य आणि केंद्र यांच्यात अधिकारांचं वाटप झालेलं आहे, म्हणूनच भारतात संघराज्य प्रणाली आहे असं म्हणायला जागा उरते. आणि केंद्रशासित प्रदेशांवर मात्र केंद्र सरकारचे नियंत्रण असते, हे विधान बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेश व घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. केंद्रशासित प्रदेश व घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. मात्र हे विधान मात्र चुकीचं आहे की केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. केंद्रशासित प्रदेशाचा घटनात्मक प्रमुख नसतोच. केंद्रशासित प्रदेशाचा घटनात्मक प्रमुख असा उल्लेखच घटनेमध्ये कुठं स्पष्ट केला गेला नाही. केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक असतो आणि त्याला घटनात्मक दर्जा किंवा घटनात्मक स्थान जे काय आहे ते दिले गेलेलं नाहीये. राहिला प्रश्न घटक राज्याच्या बाबतीचा, तर घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो, तर राज्यपाल असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो असं म्हणणं योग्य आहे. पण केंद्रशासित प्रदेशाचाही घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो आणि त्याला घटनात्मक प्रमुख असं म्हटलं जातं, हे म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे. आणि म्हणून हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ए आणि बी मात्र या ठिकाणी विधाने बरोबर आहेत. आपल्याला विचारलं होतं की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे किंवा आहेत. फक्त ए आणि सी, ए आणि बी आणि फक्त सी. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी. मग आता पहा थोडंसं याचं क्लेरिफिकेशन सुद्धा आपण पाहूया की घटक राज्य व केंद्र यांच्यात अधिकारांचे वाटप झालेले असल्याने घटक राज्यांचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्य स्वरूपाचे आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की अधिकार विभागणीमुळे ते संबंध संघराज्य स्वरूपाचे आहेत. मात्र केंद्रशासित प्रदेश व केंद्र सरकार यांच्यात अधिकारांचे वाटप झालेले नसल्याने व केंद्रशासित प्रदेशांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने यांच्याशी असणारे केंद्रशासित प्रदेशांशी असणारे केंद्राचे संबंध हे एकात्म स्वरूपाचे आहेत. घटनेच्या कलम 154 नुसार राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे निहित असल्याने घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो. म्हणजे घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख राज्यपाल असतो असं म्हणायला कलम 154 मधली तरतूद जी काय आहे ती कारणीभूत आहे की घटक राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे निहित आहे आणि तो असल्यामुळे घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख हा राज्यपाल असतो. त्याचबरोबर तो घटक राज्यातील राष्ट्रपतीचा काय असतो, प्रतिनिधी सुद्धा असतो. घटक राज्यातील तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी सुद्धा असतो. घटनेच्या कलम 239(1) नुसार जर विचार केला तर प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन हे राष्ट्रपतीद्वारा संचालित असते. प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचं या ठिकाणी प्रशासन जे आहे ते राष्ट्रपतीद्वारा संचालित असते कलम 239(1) तरतुदीनुसार. आणि हे जे काही प्रशासन राष्ट्रपतीद्वारा संचालित असतं ते या ठिकाणी एका प्रशासकामार्फत केले जाते. म्हणजे डायरेक्टली राष्ट्रपती हा त्या प्रशासनाच्या पातळीवर एक प्रकारे कार्य करीत नसला तरी या ठिकाणी राष्ट्रपतीच्या मार्फत एक प्रशासक जो का आहे तो तिथं सर्व प्रकारचे कार्य जे काय आहे ते प्रशासकीय पातळीवर करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन हे राष्ट्रपतीद्वारा संचालित असतं असं म्हणायला जागा उरते कलम 239(1) नुसार. थोडक्यात काय तर हा प्रशासक केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रपतीचा काय असतो, प्रतिनिधी असतो. कुठला, केंद्रशासित प्रदेशातील हा प्रशासक राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो. जसा घटक राज्याचा राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख आणि घटक राज्यातला राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो तसा हा प्रशासक केंद्रशासित प्रदेशातला राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो. पण किंवा मात्र केंद्रशासित प्रदेशाचा तो कार्यकारी किंवा घटनात्मक प्रमुख नसतो. जसा राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी आणि घटनात्मक प्रमुख असतो कलम 154 नुसार, तसा हा केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक हा केंद्रशासित प्रदेशातला एक प्रकारे कार्यकारी किंवा घटनात्मक प्रमुख नसतो. हा मेजर डिफरन्स या ठिकाणी प्रशासक आणि राज्यपालामधला सांगता येतो. आणि म्हणूनच या ठिकाणी हे जे सी विधान आहे ते चुकीचं आहे. आणखी एक गोष्ट इथं आपल्याला माहिती असणे गरजेची आहे ती म्हणजे कोणती की जी कलम 239(1) नुसारच या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. ती म्हणजे कोणती की राष्ट्रपती प्रशासकाला पदनाम देऊ शकतात. या केंद्रशासित प्रशासकाला राष्ट्रपती पदनाम देऊ शकतात. कसले पदनाम, तर जसे उपराज्यपाल, मुख्य आयुक्त किंवा मुख्य प्रशासक असं पदनाम राष्ट्रपती त्या प्रशासकाला देऊ शकतात. जसं दिल्लीमध्ये उपराज्यपाल आहे किंवा इतर अनेक पातळीवर जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशामध्ये मुख्य प्रशासक किंवा कुठं मुख्य आयुक्त अशी आपली पदं आपल्याला पाहायला मिळतात या वेगवेगळ्या पदनामाने. तर या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की ए आणि बी हे विधान बरोबर आहेत, मात्र सी चुकीचे आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी मी पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करतोय की आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या
ॲपला डाउनलोड करून घ्या आणि या ॲपच्या माध्यमातून आपल्याला आगामी कालखंडातल्या 30 एप्रिलच्या असणाऱ्या संयुक्त गट ब आणि क च्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीकोनातून किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023च्या दृष्टीकोनातून ज्या काही बॅचेस अटेंड करायचे असतील किंवा घ्यावायचे असतील तर त्या सर्व बॅचेस या ठिकाणी एक प्रकारे या इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या ॲपवर अवेलेबल आहेत आणि या बॅचना सुरुवात जी काय आहे ती होणार आहे किंवा एक प्रकारे होत चाललेली आहे असं इथं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा संयुक्त गट ब क पूर्व परीक्षा संयुक्त गट ब क मुख्य परीक्षा आणि शिवाय जे काही या ठिकाणी डिपार्टमेंटल PSIची पूर्व आणि मुख्य परीक्षा असते तर याही दृष्टीकोनातून असणाऱ्या आगामी कालखंडातल्या ज्या काही बॅचेस आहेत त्या आपल्या या इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या ॲपवर अवेलेबल होणार आहेत. आणि या दृष्टीने जर आपल्याला या ठिकाणी या बॅचेसला अटेंड करायचं असेल किंवा ही बॅच घ्यावायची असेल तर या ठिकाणी लवकरात लवकर आपलं ॲप जे काय आहे ते डाउनलोड करून घ्या. तर या ठिकाणी मी ही विनंती सर्वांना या हेतूने करतोय. त्यानंतर पुढे जाऊया आपल्या प्रश्नाकडे. आणि जर का या ठिकाणी आपल्याला या दृष्टीतून कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल किंवा एक प्रकारची चौकशी करायची असेल तर या माझ्या मोबाईल नंबरवर आपण त्याची एन्क्वायरी करू शकता. 88 30 73 26 96 या मोबाईल नंबरवर आपण या ठिकाणी या ॲप संबंधीची सर्व प्रकारची एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर भारतीय निर्मितीपणाला एक मोझॅक फ्रेम का म्हटले आहे हा एक प्रश्न या ठिकाणी आयोगाने मागे विचारलेला होता की भारतीय निर्मितीपणाला एक मोझॅक फ्रेम का म्हटलेले आहे. कारण त्यामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने व स्वतंत्राने राहतात. कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. सामान्य माणसाला ही मोझॅक फ्रेम एकत्र आणते. कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे किंवा स्टेट रिलिजनचे स्थान नाही. पर्याय उत्तरे फक्त ए फक्त बी वरील सर्व ए आणि सी. आता पहा की हा प्रश्न जो काय आहे तो आयोगाने विचारला होता तो भारतीय राज्यघटनेच्या एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्याविषयी ते म्हणजे एक प्रकारे धर्मनिरपेक्षतेचं वैशिष्ट्य की जे भारतीय राज्यघटनेच्या प्रिअम्बलमध्ये पण स्पष्ट केलं गेलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कातून सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं तत्व जे काही आपल्याला स्पष्ट करता येतं. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने जर विचार केला तर निधर्मीपणा किंवा धर्मनिरपेक्षता या दृष्टीतून मोझॅक फ्रेम जे म्हटलं गेलेलं आहे ते का म्हटलेलं आहे. मग आता पहा की भारतामध्ये अनेक धर्म व भाषा मानाने स्वातंत्र्याने राहतात हे म्हणणं योग्य आहे. कारण की भारतामध्ये अनेक धर्मांना या ठिकाणी समान वागणूक दिली गेलेली आहे. भाषांना समान वागणूक दिलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे सर्व धर्म आणि भाषा मानाने आणि स्वातंत्र्याने राहतात असं म्हणायला पूर्णपणाने जागा उरते. कारण की भारताच्या राज्यघटनेचा धार्मिक दृष्टिकोन जो काय आहे तो पूर्णपणाने निधर्मी आहे किंवा धर्मनिरपेक्ष आहे हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. त्यानंतर कारण त्यामध्ये सर्व गट आपली ओळख नष्ट न करता एक संमिश्र संस्कृतीचा घटक होतात. भारतामध्ये धार्मिकतेच्या आधारावर प्रादेशिकतेच्या आधारावर भाषिक आधारावर संस्कृतीच्या आधारावर किंवा एक प्रकारे खानपान पद्धतीच्या आधारावर प्रत्येकाची एक वेगवेगळी ओळख आहे आणि त्या ओळखीला कसल्याही प्रकारे नष्ट न करता पूर्ण भारताच्या संमिश्र संस्कृतीचा घटक होण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे ते भारतीय धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनाने मान्य केलेलं आहे किंवा निधर्मीपणाने ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून हेही कारण इथं या मोझॅक फ्रेमला लागू पडतं. किंबहुना या ठिकाणी जेव्हा आपण या मोझॅक फ्रेमचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या अशा डॉट्सचा संदर्भ इथं सांगता येऊ शकेल की जे डॉट्स आपल्या भारताच्या या निधर्मीपणामध्ये किंवा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनामध्ये पाहायला मिळतात की जे या विभिन्न प्रकारच्या कलरचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचा समावेश या भारतीय राज्यघटनेच्या निधर्मीपणामध्ये आहे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनामध्ये आहे की जे या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे भाषेचे प्रादेशिकतेचे घटक आपल्याला या फ्रेममध्ये पाहायला मिळतात. म्हणून त्याला मोझॅक फ्रेम असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि मग एक प्रकारे ही जी काही मोझॅक फ्रेम आहे ती सामान्य माणसाला एकत्र आणते असंही म्हणायला जागा उरते. का तर या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपल्या देशावर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं संकट येतं तेव्हा आपण आपली धर्म भाषा संस्कृती किंबहुना या ठिकाणी प्रादेशिकता याविषयीचे वाद बाजूला सोडून त्या संकटाला एकत्रितरित्या सामोरं जाण्याचा विचार करतो. आणि तेव्हा ही जी काही मोझॅक फ्रेम आहे ती सर्व धार्मिक लोकांना किंवा सर्व जातीय समूहांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि ते एकत्र आणते. म्हणून या ठिकाणी हेही कारण या मोझॅक फ्रेमला लागू पडतं. आणि कारण भारतात कोणत्याही धर्माला राज्य धर्माचे स्थान नाही स्टेट रिलिजनचे स्थान नाही. कारण की भारत हा पूर्णतः धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बाळगणारा देश आहे आणि घटनेमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कोणत्याही धर्माला भारतात राज्य धर्माचे स्थान नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल वरील सर्व. पर्याय क्रमांक 3. तर हा जो काही निधर्मी दृष्टिकोन आहे तो नेमका कसा तर थोडक्यात मी तो उल्लेख केला किंवा भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे काय
तर या सगळ्या माध्यमातून ते सांगता येईल की धर्मनिरपेक्ष राज्य तर आहेच आहे, कारण की भारतात कोणत्याही धर्माला राज्याश्रय दिलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, भारतात अनेक धर्म नांदत आहेत आणि सर्व धर्मांना समान भारत जो आहे तो मानतो. घटनाही सर्व धर्मांना समान मानते आणि या सर्व धर्मियांना ते आपले विचार, आचार आणि प्रचार यांचं पूर्ण स्वातंत्र्य जे काय आहे ते बहाल केलं गेलेलं आहे. एवढंच नव्हे तर भारतात कोणताही धर्म हा राज्यधर्म नाही आहे, किंवा धर्म आणि राजकारण यांची घटनेने जी काही फारकत केलेली आहे त्याही दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतात पूर्णपणाने धर्मनिरपेक्षतेचा दृष्टिकोन घटनेद्वारा स्वीकारला गेलेला आहे हे म्हणायला जागा उरते. तर या अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत असणाऱ्या निधर्मीपणाला एक प्रकारे मोझॅक फ्रेम म्हटलेलं आहे असं म्हणणं योग्यच आहे, हे तर स्पष्ट करता येऊ शकेल. तर मित्रांनो, या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक प्रकारे आजच्या या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरील असणाऱ्या विभिन्न प्रश्नांना हात घातलेला आहे आणि अशाच प्रकारच्या अनेक घटकांच्यावरील प्रश्नांना आगामी कालखंडातसुद्धा आपण हात घालून अशा प्रकारची ही जी काही सिरीज आहे ती चालू ठेवणार आहोत. तर माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल की आपण आपल्या ॲपला डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून एक प्रकारे या ठिकाणी त्याविषयीच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसला जॉईन व्हा. गुगल प्ले स्टोअरवर हे आपलं ॲप जे काय ते अवेलेबल आहे आणि हे ॲप आपण लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यावे. आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या यूट्यूब चॅनलला आणि इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी सबस्क्राईब करावं, जॉईन व्हावं, लाईक करावं, शेअर करावं आणि फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा या ठिकाणी फॉलो करावं. तर इथं आपण आजच्या या लेक्चरमध्ये थांबूयात. धन्यवाद.